एका हिरवळीच्या खोऱ्याच्या वसलेल्या देवग्रामच्या निर्मळ गावात एका अवाढव्य पिवळ्या यांत्रिक चेंडूच्या वस्तूच्या अचानक आगमनाने शांततेची भावना भोगली। वस्तू त्याच्या भीतीदायक उपस्थितीसह आकाशातून खाली आली आणि गावावर एक लांब अशुभ सावली टाकली। चेतावणी न देता यांत्रिक बॉलने गावात नासधूस करण्यास सुरुवात केली, लेझर शूट केले आणि घरे, मंदिरे आणि इमारती उद्ध्वस्त करणारे स्फोट झाले। पण या गोंधळात दोन हिंदू रेव्हेंजर्स, विश्वनाथ आणि तुलसी, उंच उभे राहिले, त्यांच्या घराचे रक्षण करण्यास तयार होते। त्यांच्या सामर्थ्यशाली शरीरयष्टी आणि अटूट दृढनिश्चयाने ते यांत्रिक बॉलच्या राक्षसाविरुद्ध युद्धात उतरले। विश्वनाथने त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने यांत्रिक चेंडूवर जोरदार मुक्क्यांची मालिका उतरवली, ज्यामुळे तो अडखळला आणि गडबडला। तुळशीने तिच्या विजेच्या वेगवान प्रतिक्षेपांसह बॉलच्या लेझर स्फोटांना सहजतेने टाळले आणि विश्वनाथला प्रहार करण्यासाठी संधी निर्माण केली। मॅकॅनिकल बॉलने गावावर पूर्ण रोष सोडल्याने लढाई सुरूच होती, परंतु विश्वनाथ आणि तुलसीने नकार देण्यास नकार दिला, त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शक्तीने लढा दिला। त्यांच्या जोरदार ठोसे आणि लाथांनी पृथ्वी हादरली, ज्यामुळे यांत्रिक चेंडू थथरू लागला आणि अडखळला। शेवटी विश्वनाथने यांत्रिक चेंडूवर एक विनाशकारी आघात केला आणि तो अविश्वसनीय शक्तीने वार केला। ठिणग्या आणि ज्वालांच्या शॉवरमध्ये चेंडूचा स्फोट झाला। धूळ शांत झाल्यावर विश्वनाथ आणि तुलसी वीरपणे उभे राहिले, ते थकल्यासारखे झाले। त्यांच्या शौर्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे तारणहार म्हणून स्वागत केले। हिंदू रेव्हेंजर्स यांच्या टीमचे विश्वनाथ आणि तुलसी यांच्या अतुलनीय धैर्यामुळे देवग्राम पुन्हा एकदा सुरक्षित झाले।